त्यानंतरचं पुस्तक आहे थोर समाजशास्त्रज्ञ डॉक्टर गोविंद सदाशिव घुर्ये यांनी लिहिलेलं सोशल टेन्शन्स इन इंडिया. घुर्यांचं कास्ट अँड रेसेस इन इंडिया हे पुस्तक कदाचित काही लोकांना माहिती असेल, पण स्वातंत्र्यानंतरच्या जातीय, धार्मिक, वांशिक आव्हानांबद्दलचं आणि त्यावरच्या भारतीय उपाययोजनांबद्दलचं थोर समाजशास्त्रज्ञांनी लिहिलेलं विश्लेषणात्मक पुस्तक म्हणजे सोशल टेन्शन्स इन इंडिया. त्यानंतरचं पुस्तक आहे आचार्य जावडेकर यांनी लिहिलेलं आधुनिक भारत. समाजवादी विचारांनी प्रभावित झालेले आणि गांधीजींच्या व्यक्तिमत्वाने आकर्षित होऊन शिक्षण सोडून स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेले स्वातंत्र्य सेनानी म्हणजे आचार्य जावडेकर. तशी स्वातंत्र्य आंदोलनावर खूप पुस्तकं लिहिली गेली आहेत. प्रत्यक्ष त्या आंदोलनामध्ये भाग घेतलेल्या अनेकांनी स्वातंत्र्य सेनानींनी त्यांची पुस्तकं लिहिलेली आहेत. पण भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची तात्विक बैठक काय होती किंवा भारतीय आंदोलनातली ब्रिटिशांविरुद्धची भारतीयांची भूमिका काय होती हे स्पष्ट करणारं आधुनिक भारत याच्या इतकं दुसरं कुठलंही उत्तम पुस्तक तयार झालेलं नाही. त्यानंतरचं पुस्तक आहे मराठी व्यासंगी विचारवंतांच्या पिढीतले शेवटचे विचारवंत म्हणजे पु. ग. सहस्त्रबुद्धे यांनी लिहिलेलं हिंदू समाज, संघटना आणि विघटन. विश्व हिंदू परिषदेची स्थापना ज्या वेळेला होत होती त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी पु. ग. सहस्त्रबुद्धेंना विनंती केली की गेल्या 1000 वर्षाचा हिंदू समाजाचा इतिहासाचा अन्वयार्थ आम्हाला लावून दाखवा किंवा लावून सांगा, तो इतिहास आम्हाला समजावून सांगा. त्या विनंतीला मान देऊन पु. ग. सहस्त्रबुद्धे यांनी गेल्या 1000 वर्षाच्या हिंदू समाजाच्या संघटनेतली विघटनकारी तत्व आणि त्याच्यावरचे उपाय, संभाव्य उपाय याचं विवेचन करणारे अप्रतिम पुस्तक लिहिले. कोणालाही हिंदू समाजाअंतर्गत किंवा सामाजिक क्षेत्रात काम करायचं असेल तर त्यांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक आहे.